अरे बा, हे कोणी शिकवलं? बापरे, तिथला लाईट लावायला पाहिजे होतं. बापरे. वा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर ॲक्च्युली आता आफ्टरनून झाली आहे, बट ब्लॉग माझा सकाळी पोस्ट होतो म्हणून मी मॉर्निंग म्हणते. बट आता आमचं सगळं जेवण वगैरे होऊन गेलेलं आहे. राजेशची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी काही सकाळपासून ब्लॉग वगैरे असा शूट केला नाही. जेवण वगैरे झालं, ते टॅबलेट वगैरे घेऊन झोपले आहेत. आणि आज आहे फादर्स डे. तर त्रिशाला जेव्हा कळालं आज फादर्स डे आहे, सो तिने लगेच कार्ड वगैरे बनवायला घेतलं. सो तिचं कार्ड वगैरे बनवून झालेलं आहे. आणि आता मी जसं मागच्या व्हिडिओत म्हणाले की मला शू कॅबिनेट वगैरे ह्या गोष्टी आवरायच्या होत्या, तर तिला म्हटलं चल आपण आता ते आवरून घेऊया. आणि ती भरपूर काही गोष्टी सांगत होती मला, आपण असं प्लॅनिंग करूया, हे सरप्राईज देऊया बाबांना वगैरे. बट माहीत नाही कितपत काय होईल, कारण त्यांची तब्येत ठीक नाही आहे. आता जरा ठीक आहे कालच्यापेक्षा, बट माहीत नाही काय प्लॅन होईल काय नाही. बट म्हटलं चला आपण ब्लॉगला तर सुरुवात करूच या. तर आता आम्ही शू कॅबिनेट वगैरे आवरून घेतो. खूप फुटवेअर्स झाले आहे. आणि कसं होतं की त्रिशाचे हाईट वाढते, पाय मोठा होतो, तसं तिला लगेच शॉर्ट व्हायला लागतात फुटवेअर, आणि मग ते खूप होऊन जातात. तर म्हटलं आपण आज शू कॅबिनेट आवरूया. जे पण शॉर्ट झाले किंवा जे खराब झालेत आमचे पण यूजमध्ये नसेल ते टाकून देता येईल. तर आता आम्ही तेच करून घेतो. आणि दाखव, त्रिशा कार्ड घेऊन आली आहे दाखवायला. तर असं तिने मस्त कार्ड बनवलंय. ते उलट दिसत असेल त्रिशा कदाचित व्हिडिओत, माहित नाही. थांब आपण सरळ दाखवूया. तर असं कार्ड त्रिशाने इथे बनवलं आहे मगाशी. अजून 5 ते 10 मिनिटात बनवलं, कारण तिला असं वाटत होतं बाबा झोपेतून उठले तर माझं सरप्राईज फ्लॉप होईल, म्हणून तिने बनवलं पटापट. आणि छान असं बनवलं आहे. त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे तिने गेट वेल सून लिहिलं आहे. तर असं कार्ड तिने बनवलं आहे. चल आता ठेवून दे, आपण आवरूया. हे म्हणत होती त्रिशा मी त्या दिवशी, हे व्हाईट, हे घाल म्हणत होती. ते पिऊच्या बड्डेला नाही ग, ते काय म्हणता, तुझी ती गाडीवरची बड्डेची रीलच्या वेळेस तो व्हाईट होता ना ड्रेस, त्याला मॅच होईल म्हणून ही घाल म्हणत. पण ही छोटी झाली आहे. नाही येत का आता? ठीक आहे, जाऊ ठीक आहे. मग ती बाजूला ठेव. माझ्या मते तुझ्याच जास्त ह्याच्या टाकून द्यावे लागणार आहे. ती बाजूला ठेव, तिकडच्या बाजूला ठेव. हा, तर ही मोजडी पण खूपच छोटी आहे, कारण तिथं काहीच यूज नाही झाली त्रिशा. झालेली आहे, एखादे 2 वेळेसच घातली आहे. नाही खूपदा घातलेली होती आधीच्या काळात. माझ्या आधीच्या काळात जेव्हा मी फर्स्ट सेकंडला होती तेव्हाची मोजडी होती. बाबांचे व्हाईट शूज आहेत ना, ते कॅरी बॅग मध्ये ठेवायला लागतील. सॉक्स काढून घे, कालच त्यांनी ते घातलं होतं, धुवून टाकून दे. तर आजकाल फुटवेअरमध्ये पण इतकी व्हरायटी आली आहे. शूज, सँडल्स, क्रॉक्स, चप्पल्स, त्यामुळे भरपूर होऊन जातात तिघांचे मिळून. तर एका पॉईंट नंतर असं होतं की आपण एखादे फुटवेअर खूप यूज केले, बट ते तरी पण ठेवलेलेच आहे. तर ते आता मी सगळे सेपरेट करून घेत होती. जे यूज नाही करत ते वेगळे, किंवा जे व्हाईट आहेत ते एका कॅरी बॅगमध्ये असे सेपरेट करून ठेवणं, हेच माझं इथे चालू होतं. कारण व्हाईट फुटवेअरवर जर दुसरे ठेवल्या गेले तर ते खराब होतं, मग ते मेंटेन करणं खूप टफ जातं. सो अशा प्रकारे मी सगळं ते करून घेते. शूज आणि चप्पल, सँडल्स वगैरे निघाले आहेत जे आम्हाला आता यूज नाही होणार आहे. सो यात मॅक्सिमम तर त्रिशाचेच आहेत जे छोटे झाले आहेत आणि खूप छान छान आहेत. हे बूट्स आहेत, इकडे मोजडी आहे, बेलीज आहेत, स्लीपर्स, हे शूज, हे पण शूज आणि हे पण शूज. हे आमच्यात दोन्ही शूज आमचे एकदम फेवरेट होते, बट आता छोटे झाले. आणि हे 3ही माझे फुटवेअर्स आहेत जे मी खूप जास्त यूज केलेत, खूप जास्त. आणि स्टील ते जरा ठीकठाक दिसत आहे, बट आता मी नाही वापरत. आणि हे तर अनयूज्ड आहे, बट त्याचा घ्यायच्या वेळी लक्षात आलं नाही, बट नंतर साईज इश्यू वाटला. सो ते एखाद वेळीच घातले असेल, बट आता नाही यूज करत. तर
लेट्स सी, बघूया आता काय करायचं एवढे चांगले फुटवेअर्सचं. आणि आज 4 वाजेला मस्त असा पाऊस झाला होता. आम्ही कधीच म्हणत होतो की पाऊस झाला पाहिजे कारण गरमी खूप वाढली आहे. तर भरपूर असा पाऊस झाला तर थोडं वातावरण थंड होईल असं आम्हाला वाटत होतं आणि छान असा आज पाऊस झाला. आणि ह्या वातावरणात मस्त आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे या दोघांचं घरामध्ये फुटबॉल खेळणं चालू आहे. सारी पुणेरी का मैच जो है बघा यांचं चाललंय घरामध्ये फुटबॉल खेळणं. वो भी वाजले असली 4:15. असली 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 रियल मग नकली काय असतं? फेक. ते असतं का नकली? Good. That one. Cheating नाही. चिडायचं नाही, चिटिंग नाही त्रिशा. अरे Yeah, one goal to Ami Puneri. आणि हे बघा इथे जस्ट त्रिशाचा वडापाव खाऊन झालाय. मस्त पावसाचा आनंद घेतलाय त्रिशाने. एकटीनेच वडापाव खाल्लाय. अरे असा गुस्सा होतोय मी काय जबरदस्त. किती गोल झाले कोणाचे? 3-2. वडापाव खाल्लाय एक तर लय जोर आला ग तुझ्यात. एका वडापाव मध्ये एवढा जोर. तुझ्या लय जोरात घर आहे. सांभाळून त्रिशा लागेल. हे काय? फुटबॉल आहे का हँडबॉल आहे? चल ना. तुमचा बाबा. मी स्टार्ट घेणार आता. चला डिपेंड करा. मी स्टार्ट घेणार आहे. हा बघ. पाऊल आहे. मागे जावा. स्टार्ट घ्या. पाऊल मारते. हम्म. खाली खेळायचं आपलं गप. आपला तो गेम आहे फुटबॉलचा, तो घरात खेळायचा. हे खाली खेळायचं. ओके, घरात खेळण्याची गोष्ट आहे काही. जर घरातली माझी एक जरी वस्तू फुटली ना मग बघते तुमचा घरात खेळायचा फुटबॉल. जेव्हा तू पळायचंय ना एक्झिबिशन मध्ये. एकटी नाही जात मी कधीच एक्झिबिशनला. चल ना त्रिशा. पडशील बा. खाली ठेवू आपण नंतर जाऊ. तुम्ही वस्तू फोडाला. बस. ऊन पडलं. ते प्लांटर कुठे गेलं माझं? काय प्लांट? प्लांटर धडाधड आवाज आला ते दिसतही नाही आता. ऊन पडलं ऊन. तुला अजून एक वडापाव खायचा होता ना ग? नाही ना आता भरलं का पोट? घाम बघ किती आलाय. काय 2 गोल मारले मी. तर ऑलमोस्ट आता 7:30 पावणे 8 होत आले आहे आणि त्रिशाने मला सांगितलं आहे की पेस्ट्री घेऊन ये बाबांसाठी. आणि राजेशचं पण 1-2 कामं होती, सो आम्ही दोघं बाहेर आलो आहे. आता मी पेस्ट्री घ्यायला जाणार आहे. तिला असं वाटतं आहे की बाबांना माहीत नाही आहे, आई चुपचाप पेस्ट्री घेईल, पण असं काही होणार नाही आहे. बट ठीक आहे, ते त्यांच्या कामासाठी गेले आहेत. तोपर्यंत म्हटलं मी पेस्ट्री घेऊन घेते आणि बघूया. तिला छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे फादर्स डेचं, सो आता ते मी करून घेते. म्हणजे तिने जे सांगितलं आहे ते सामान सगळं घेऊन घेते. तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. आता ते पेस्ट्रीवरचं टॉपर म्हणजे जे केक टॉपर असतं ते फादर्स डेचं भेटलं पाहिजे, जे तिने मला सांगितलं आहे. अजून गुलाबाच्या पाकळ्या सांगितल्या आहेत, बलून्स सांगितले आहेत. जे मला भेटेल ते मी घेऊन जाईल. मग बघूया आपण आता कसं सेलिब्रेशन होतं आहे ते. तर जस्ट मी घरी आले. त्रिशाने सांगितलं होतं ते पेस्ट्री वगैरे आणलं आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकमध्ये आज अगदी सिंपल आहे, मुगाचा डोसा. कारण राजेशची
तब्येत ठीक नाही, पोट वगैरे बिघडलं आहे, तर त्यांना हलकं फुलकंच खायला सांगितलं आहे. सो मुगाची डाळ भिजत घातलेली मी. सो आता मी त्याची तयारी करून घेते, डाळ वगैरे ग्राइंड करून घेते. मी संध्याकाळीच भिजत घातली होती आणि मी त्रिशाला काहीच हेल्प नाही करणार. मी तिला फक्त काय पाहिजे ते आणून दिलं. आता जे काय करायचं ते त्रिशा डेकोरेशन करणार आहे. सो तुम्ही बघा आता ती काय करते आणि कसं करते ते. मी सगळं करते हा, माझं करते. भरपूर लेट झालं होतं मला घरी येता करता. सो स्वयंपाक मला करायचा होता आणि भूक प्रचंड लागलेली होती आम्हाला तिघांना पण. मग मी त्रिशाला सांगितलं होतं की मी काहीच हेल्प नाही करू शकत, जे काय करायचं ते तुला एकटीला करायचं आणि तू तुझ्या पद्धतीने कर, म्हणून मी तुला सगळं सामान आणून दिलेलं आहे. आणि ती हे सगळं करत होती तर मी ट्रायपॉड लावून दिला आणि मग ती तिचं ते सगळं करत होती. तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली. जी डाळ वगैरे भिजवली होती ती ग्राइंड वगैरे करून घेतली. आणि तिला या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे बर्थडे असू दे, ॲनिव्हर्सरी असू दे किंवा मग फादर्स डे, मदर्स डे, जे पण काही असेल ते. तर आवडीने ती ह्या सगळ्या गोष्टी करते आणि आम्हाला छान पण वाटतं. लास्ट टाईम एकदा असं झालेलं की मदर्स डे होता आणि ती नाशिकला होती, तर तिने बाबांना तिच्या फोन करून सांगितलं होतं की माझ्याकडून आईसाठी पेस्ट्री घेऊन जा आणि मला फोटो काढून पाठवा तुम्ही घेतल्याचा वगैरे. सो हे सगळं ती एकदम आवडीने करते, तर छान वाटतं. म्हणजे तिच्या निमित्ताने ह्या गोष्टी सेलिब्रेट होता. असं तर आम्ही फार काय असं म्हणजे ॲनिव्हर्सरी वगैरे केक वगैरे आणणं ह्या गोष्टी नाही करत. आत्ता ह्या वर्षी मी फर्स्ट टाईम रीलसाठी केल्या, नाही तर आम्ही नाही आणत. बट तिचा हट्ट असतो त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी करतो. माझ्या बर्थडेला मी कधीच केक आणू देत नाही, की खाणं होत नाही आमच्या तिघांकडनं, मग कशाला उगाच वेस्ट करायचं असं मला वाटतं. सो मी नाही आणू देत. पण तिचा हट्ट असतो की नाही बड्डे आहे तर केक आलाच पाहिजे. तो ह्यावेळी तुम्ही जर व्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिनेच ते पण सगळं प्लॅनिंग केलं होतं, केक आणणं, थोडंफार छोटं मोठं असंच डेकोरेशन वगैरे करणं. सो छान वाटतं, मस्त. तिच्या निमित्तानेच ह्या सगळ्या गोष्टी आजकाल आमच्या सेलिब्रेट होत असतात. तिथला लाईट लावायला पाहिजे. बापरे, मस्त. इकडून घे. कोणी गेलं? त्रिशा. त्रिशाने एकटीने. नाईस त्रिशा, थँक्यू. फुल पाय गाड्या वगैरे घालून फुलांच्या. कम. थँक्यू. वेलकम. थांबा एक सेकंड. काय? अरे बापरे. त्याच्या खाली होतं का? ग्रीटिंग त्याच्या खाली, सोफ्याच्या खाली. वा वा. बापरे, हॅपी फादर्स डे. गेट वेल सून. हजर इथं गेट वेल सून. बघितलं मी व्हिडिओ, दाखवलं ऑलरेडी ग्रीटिंग. फ्रॉम त्रिशा टू बाबा. थँक्यू. वेलकम. मस्त. आता काय करायचं याचं? कापायचं अजून काय? सूर्य आहे ना. कापायचं. आणि स्पूननी आणि कापायचं. आणि म्हणायचं काय? हॅपी फादर्स डे टू यू. हॅपी फादर्स डे टू यू. हॅपी फादर्स डे टू यू. बाबांकडे बघ. थोडं घे. गुड. तुला देता. हॅपी फादर्स डे. थँक्यू. चला आता मी स्वयंपाक बनवते पटापट. कधी केलं होतं का त्रिशा? दुपारी जेव्हा तुम्ही झोपला होता. अब हे माउंटेन आहे, सन आहे, पक्षी आहे, हे तुम्ही. माझे केस डायरेक्ट तुझे बघ बरं कसे अंडे. माझे डायरेक्ट असे सोय निघले.
या केस दबा. ठीक. तर असं छान असं आमचं सेलिब्रेशन झालं आहे आणि आता एकीकडे मी डोसे करून घेते. खूप जास्त भूक लागली आहे तर आता मी पटापट डोसे करून घेते. चला चितळे ताट घ्या, पाणी घ्या, दही काढा, प्लेट्स काढा, माझं पण जेवणाचं काढा. हा. बाबा आईचं जेवणाचं करेल मी बाबांचं आणि माझं. आई पाय बघा ईशा, बाबा हा तुम्हाला तर मस्त असे गरमागरम मी डोसे करून घेतले आणि तब्येत वगैरे ठीक नसेल, हलकं फुलकं खायचं असेल तर मुगाचे डोसे हा एकदम बेस्ट पर्याय असतो. कारण मोस्टली ताप आला किंवा पोट बिघडलं असेल तर आपण मुगाची खिचडी वगैरे हे करतो, तर हा एकदम छान पर्याय आहे. थोडी टेस्ट पण चेंज होते आपल्याला आणि खायला पण छान वाटतं. पण गरमागरम खाण्यातच ही मजा असते. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, आमच्याकडे ह्याच्यासोबत दहीच मोस्टली खाल्लं जातं. बट तुम्ही लोणचं किंवा मग चटणी असेल तुमच्याकडे तर ती पण ह्यासोबत खाऊ शकता. एकदम छान लागतं आणि तेच मी आज मस्त बनवून घेत होती. राजेशची तब्येत ठीक नाही आहे तर त्यांच्यासाठी म्हणून केलं, बट आमच्या तिघांसाठी पण तेच आजचं डिनर झालं होतं आणि आवडीने आम्ही तिघं पण हे खात असतो. ह्यात मी हिरवे मूग पण कधी कधी ॲड करते किंवा नॉर्मल आपली जी मुगाची डाळ असते त्याचं पण मी करत असते. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा क्रिस्पी हा डोसा इथे बनून तयार झालेला आहे. एकदम पातळ असे करायचे, एकदम छान कुरकुरीत होतात. आमच्या इथे डोसा आणि दही तयार आहे. गरमागरम मी बनवते, एकीकडे बनवते आणि एकीकडे या दोघांना वाढते. तसं आता मी जेवून घेते. तर आमचं जेवण वगैरे झालं, खाली वॉकला आलो आम्ही आणि सोसायटीच्या गार्डनमध्ये आलो आहे कारण त्रिशाचा हट्ट होता की चला मला मंकी बार करायचं आहे आणि आता मी काय काय कुठल्या प्रकारचं मंकी बार करते हे तुम्हाला दाखवते म्हणून. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया. डोकं सांभाळशील त्रिशा. अरे बा, सटकतोय का? ओला आहे. डोकं सांभाळ, डोकं सांभाळ. सांभाळू ना त्रिशा. ओला आहे का वरती? वा वा वा, मस्तच. हे असं एक एक काय काय ती शिकते सध्या तिची तीच. सांभाळू ना त्रिशा. हे कोणी शिकवलं? वा वा वा, मस्त. हे असलं एक एकटी फ्रेंड सोबत सध्या शिकते काय काय. कोण उभं राहतं आणि असं बा. नाही नाही, आम्ही बाबा किंवा मी असतानाच असे करायचं, बाकी नाही करायचं काय आम्ही नसेल कोणी तर. मस्त, गुड. तर असं ती एक एक नवीन नवीन शिकत असते फ्रेंडसोबतच. तर हे जेव्हा ती शिकते तेव्हा ती आम्हाला सांगते की आज मी हे शिकली आहे, चला बघायला, म्हणून मग आम्ही येतो. सायकल पण ती फ्रेंडसोबतच शिकली. ॲक्च्युली आम्ही जेव्हा शिकवत होतो ती 1-2 वेळा पडलेली तर ती इतकी घाबरली होती की ती नंतर सायकलच चालवायला तयार होत नव्हती. मग आम्ही शेवटी म्हणून थकलो होतो आणि मग नंतर आम्ही सोडून दिलं की नाही जाऊ द्या, आपण थोडा गॅप गेला की मग शिकवूया हिला. बट ती फ्रेंड्सला, खाली सोसायटीच्या फ्रेंड्सला बघायची सायकल घेऊन खेळताना, मग तिला इच्छा व्हायची की नाही आपण पण जाऊया. मग एक दिवस ती म्हणाली की चला आई बाबा मी सायकल घेऊन जाते. आम्ही म्हटलं ठीक आहे जा घेऊन.
आणि ती घेऊन आली फ्रेंडसोबत खेळत खेळत. ती 2 दिवसात सायकल शिकली. 2 दिवसांनी ती मला म्हणाली की आई मी सायकल शिकली आहे म्हणून. मला पहिले वाटलं की थोडंफार काहीतरी नॉर्मल चालवली असेल आणि शिकली आहे म्हणते. आणि रात्री जेव्हा आम्ही खाली वॉकला आलो तर तिने आम्हाला प्रॉपर चालून दाखवली. मग म्हटलं अरे यार ही खरंच शिकली आहे 2 दिवसात. आणि सेम आणि स्विमिंगचं पण सेम. आम्ही कोच लावलेला, म्हणजे सोसायटीमध्ये कोच वगैरे आणलेला की मुलांना शिकायला म्हणून. आम्ही तिला तिथे फीस पण पे केलेली आणि 2च दिवस गेली आणि नंतर ती जायलाच तयार नाही की नाही जायचं म्हणून. शेवटी आम्ही सोडून दिलं 2 दिवस. तिला खूप हे केलं पण तिने नाही ऐकलं. आणि आता ती सोसायटीतल्या मुलांबरोबर रोज येऊन येऊन स्विमिंग पण तिची तीच शिकली. म्हणजे अशा काही गोष्टी असतात की जे आपण सांगतो तेव्हा ते नाही करत मुलं, बट ते त्यांचे फ्रेंडसोबत वगैरे राहून ह्या गोष्टी शिकून जातात. तर तसंच काहीसं त्रिशाचं पण आहे. आम्ही म्हटलो की ती नाही ऐकत, बट फ्रेंड्ससोबत राहून फ्रेंड्सचं ऐकून मग ती त्या गोष्टी शिकून जाते. असा आमचा बऱ्याच गोष्टींमधला अनुभव आहे हा. तर असं आहे. आणि छान वाटतं जेव्हा ती असं नवीन काहीतरी शिकते आणि आम्हाला दाखवते, तर आम्हाला पण ते एकदम सरप्रायझिंग असतं आणि छान वाटतं. तर असं आहे. तर आम्ही खाली आलो आहे, वॉक वगैरे करू आणि मग जाऊ घरी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.